उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं तसेच पाचक असं कैरीचं पन्हं आज आपण बघणार आहे। अचानक जर कोणी पाहुणे आले किंवा दुपारच्या वेळेस आपल्याला पिण्यासाठी अगदी 2च मिनिटात तयार करता येईल असं मस्त आंबट गोड चवीचं कैरीचं पन्हं आपण करणार आहे। त्यासाठी मी इथे 2 कैरी घेतलेल्या आहेत। 10 मिनिटे पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण ह्या मीडियम गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजेच ह्या कैरी शिजवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त अशा मऊ लुसलुशीत कैरी शिजलेल्या आहेत। त्याची सालं हे आपोआपच निघतात। तर आता आपण हे सालीवरचे काढून टाकून त्याच्यामधला गर काढून घ्यायचा आहे। हा कैरीचा गर आहे तो 1 वाटी आहे। त्याचप्रमाणे मी 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ आणि कैरीचा गर आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा। हा गर आहे तो थोडासा कोमटच आहे, त्याच्यामध्ये हा गूळ आहे तो छान असा वितळला जातो। हे आता 10 मिनिटं आपण असं साईडला ठेवून द्यायचं। आता तुम्ही बघू शकता आपला गूळ आहे तो छान असा वितळला गेलाय। आता याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत, तर त्यासाठी काय करायचं, हे पुरणाचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावरती हे मिश्रण ओतायचं आणि चमच्याने असं किंवा हाताने हा गर आहे तो खाली पाडून घ्यायचा, म्हणजे एकदम स्मूथ असा हा पल्प आहे तो तयार होतोय। आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची, 1 चमचा जिरेपूड आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। आता कैरीचं पन्हं बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार आहे। हे आपण एका स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं। हे बराच काळ टिकतं। हे आपण फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं आणि ज्यावेळी आपल्याला पन्हं बनवायचं आहे त्यावेळी आपण 2च मिनिटात हे पन्हं बनवू शकतो। आता आपण पन्हं बनवूया। त्यासाठी मी 2 ग्लास घेतले, त्याच्यामध्ये 2-2 चमचे इथे मी आपण जे मिश्रण तयार केलेलं ते घातले आणि मस्त थंडगार असं पाणी घालायचं आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी जिरेपूड टाकायची। तर आपलं मस्त असं आंबट गोड चवीचं कैरीचं पन्हं तयार आहे। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात हे कैरीचं पन्हं बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।